मुळात लक्ष्मण हाके यांच्यावर विश्वास ठेवणंच अत्यंत चुकीचं आहे. लक्ष्मण हाके यांना मुळात स्वतःला ते स्वयंघोषित ओबीसी समाजाचे नेते समजतात. माझं मत आहे की त्यांना ओबीसी समाजाबद्दल आणि आरक्षणाबद्दल अजून काहीच समजलेलं नाही. प्रत्येक वेळेस ते आदरणीय पवार साहेबांवर टीका करत असतात. मुळात ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मंडल आयोग माननीय व्हीपी सिंग माजी पंतप्रधान यांनी भारतामध्ये मंडल आयोग लागू केला. त्यावेळेस ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं. परंतु याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी या सरकारने भारतामध्ये कमंडल यात्रा काढली होती. मग आता हे ज्यांनी कमंडल यात्रा काढली त्यांची हे बाजू घेताना दिसतात ना भारतीय जनता पार्टी या पक्षाची सातत्याने. लक्ष्मण हाके यांना भाजपचं अति जास्त प्रेम आहे. भारतीय जनता पार्टीबद्दल ते कधीच बोलत नाही, पण पवार साहेबांबद्दल बोलतात. पवार साहेबांनी तर उलट अंमलबजावणी केली. आणि राहिला विषय ते आज रडले. मी तुम्हाला सांगतो त्यांचे मगरमच्छ आसू आहेत त्यांची. हे अत्यंत खोटारडे आहेत. हा ढोंगी एक मोठा कलाकार आहे. या ढोंगी कलाकाराला ओबीसी समाजाने बळी पडू नये मी असं आवाहन करत आहे. मुळात मध्यंतरी धनगर समाजाचा शेड्यूल ट्राईबचा प्रश्न होता, त्यासाठी मंत्रालय मोर्चा काढणार का लक्ष्मण हाके? नाही काढत. मध्यंतरी धनगर समाजाने मागणी केली होती की शनिवारवाड्याचं नाव बदलून होळकर वाडा करणार, त्यासाठी आंदोलन करणार का? ते नाही करणार. मुळात ओबीसी समाजाचे इतके प्रश्न आहेत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इतके प्रश्न आहेत, हे सरकारच्या दरबारी का मांडत नाही? सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन का करत नाही? सातत्याने उठायचं आणि पवार साहेबांना बोलायचं आणि पब्लिसिटी स्टंट करायचा. ओबीसी समाजाला यातून काय मिळणार आहे? म्हणजे मी तर ही तर लक्ष्मण हाके हा महाराष्ट्र राज्याला लागलेला कलंक आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे हे अत्यंत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत आणि स्वाभिमानी नेते आहेत. हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यांनी आंदोलनामध्ये जाहीर केलं होतं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे देऊ नका. ज्याला आंदोलनाला मदत करायची असेल त्यांनी त्या खाण्याच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून प्रत्येकाने मदत करावी, स्पष्टपणे त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि विनाकारण एका चांगल्या नेतृत्वावर अशी टीका करणे हे हास्यास्पद आहे. मुळात हा म्हणजे हे अशी टीका करण्यामध्ये प्रसिद्धी स्टंट आहे लक्ष्मण हाकेंचा. लक्ष्मण हाकेंना लाज वाटायला पाहिजे की तुम्ही जो व्यक्ती सातत्याने कित्येक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करतोय, त्या व्यक्तीवर तुम्ही असं बोलता, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बहुजन समाज असं चुकीचं वक्तव्य खपूनच घेणार नाही.